तसेच विकेट हॅट्रिकसाठी देऊ दळवीजी साहेबांनी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचा सामना असेल, सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल. मेगा फिनाले आपल्या समोर येतोय. बडवल विपक्ष अंजप. बडवल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः निवडले फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते अंजप संघाला आणि 2 षटकांचा सामना असेल. सांघिक कोट्यातलं पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रवीण. प्रवीण हा गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल राकेश, तसेच नॉन स्ट्राईक एंड वरती उमेश. पहिला बॉल. पहिला बॉल. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती फलंदाज राकेश. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू होता. खरदून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, फेके काढणार आणि इथे मिसफील्ड होताना दिसते. 2 धावा केल्या जातात कंप्लीट. 2 धाव्यांच्या मधे धावफलकाची सुरुवात केली. संघाचं खातं केलं इथे ओपन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. दोन धापा लागल्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या चेंडूवरती सुंदर प्रयत्न पाहायला मिळेल राकेशच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. 30 सर्कलमध्ये धावाची संधी निर्माण होती आणि इथे बॅकअप आला नाही. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 2 चेंडू समाप्तीनंतर 4 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील. स्ट्रायकर वरती फलंदाज राकेश, नॉन स्ट्रायकर वरती उमेश. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू असेल इथे निर्धाव. 3 चेंडू समाप्तीवरती. 3 चेंडू समाप्तीनंतर हा चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फर्स्ट स्लिप मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 4 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. अजूनही 2 चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज आता आलेत उमेश. फील्ड मध्ये थोडे चेंजेस होत असताना 4 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. 5वा बॉल. पुन्हा एकदा फटका खेचायचा होता. हा चेंडू सुद्धा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा चेंडू सुद्धा आलाय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या मदतीने पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि कोणताही रिव्ह्यू नसेल वाईट साठी. वाईड असेल. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धावा ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6. 4 चेंडू समाप्तीवरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित आणि 1 बाउन्स वॉन केलं जाते गोलंदाजाला. 5वा चेंडू. पुन्हा एकदा फटका खेचलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय षटकार. षटकाराच्या मध्ये धावा मिळतील 6. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती.
अजूनही एक चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील. बारा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. सन्मानजनक फटका खेचायला पाहायला मिळालाय आपल्याला. एक धाव कंप्लीट केली. एक धावेच्या मदतीने षटकाला झाले समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं आणि इनिंग 13 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. सांघिक कोट्यातलं दुसरं शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज मारुती. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल उमेश, ज्याच्या मार्फत एक मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार. 13 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. मेगा फिनालेचा हा सामना अंजप विपक्ष भडवल संघाने जिंकला होता. नाणेफेकीचा कौल प्रथमतः निवडलं होतं. फलंदाजी आमंत्रित केलं होतं क्षेत्ररक्षणासाठी अंजप संघाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज मारुती. स्ट्राईक एंड वरती फलंदाज उमेश. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. कुलबट टप्प्याचा चेंडू खणून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार 38 सर्कल मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुंदररित्या कंप्लीट केली आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा केस समाप्तीवरती आलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा बॉल. पुन्हा एकदा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरले. चेंडू आलाय डॉट. 2 चेंडू समाप्तीवरती. संघाची संख्या स्थिर 15 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून दिला 38 सर्कल मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा कोदून काढलाय फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, फेकी करणार. तत्पूर्वी ही या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेंच्या वर धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 4 चेंडू संपलेत. अजूनही 2 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज उमेश. त्याच्या मार्फत सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. त्याच्या मार्फत एक षटकार पाहायला मिळालाय. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 षटकांचा सामना आहे. विनंती असेल की फलंदाजाला लवकरात लवकर यायचं आहे. नक्कीच दुसरा दिवस आठवावा लागेल. 3 चेंडू 18 धाव संख्येची गरज असताना 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले होते या फलंदाजाने. तोच फलंदाज उमेश धावबादच्या स्वरूपात बाद होतोय आणि 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल. 21 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल कैलास आबले यांच्याकडून. शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव घेतली जाते, चोटी धाव. दुसऱ्या धावेवरती बाद होणार फलंदाज राकेश आणि एक धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 22. येणारे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असणारे अंजप संघाला. विनंती असेल लवकरात लवकर जायचं आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय भडवल संघ आणि सलामीची जोडी रवाना करायची.
नक्कीच सलामीची जोडी रवाना होतीये. प्रवीण आणि मारुती क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचे. 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. ग्रँड फिनालेचा हा शेवटचा सामना. बडवल विपक्ष अंजप संघ. बडवल संघाने पहिल्या फेरीत विचार करायला गेलं तर 22 धावा कुठल्याच 23 धावसंख्येचं लक्ष समोर ठेवलंय अंजप संघाच्या. येणारे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू 23 धावसंख्येची गरज असताना सांघिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज पंकज. तसेच स्ट्रायकेट वरती असतील फलंदाज मारुती. नॉन स्ट्रायकेट वरती फलंदाज प्रवीण. येणारे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज. बारा चेंडू 23 धावसंख्येची गरज. सांघिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज पंकज. स्ट्रायकर वरती फलंदाज मारुती. 12 चेंडू 23 ची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिला बॉल. सुंदर गोलंदाजी. खोलवाई टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये फलंदाजाला. पहिला चेंडू आला इथे डॉट. आता समीकरण बदलले. 11 चेंडू 23 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. नक्कीच पारितोषिकाकडे जाऊया. तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांच्याकडून स्पर्धेसाठी 50,000 रोख पारितोषिक देण्यात आलंय. त्यांचा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार मानतोय. त्याच्यानंतर भास्कर शेठ दळवी यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार. बाबू शेठ घारे यांच्याकडून 20,000 स्पर्धेसाठी देण्यात आले. यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार. रामदास शेठ घरात यांच्याकडून स्पर्धेसाठी 5,000 देण्यात आले. यांचा सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार. जाऊया मैदानावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 चेंडूच्या अंती 1 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज प्रवीण. त्याच्या समेत गोलंदाज पंकज. पुन्हा एकदा फुलर लाईनचा बॉल स्वतःच्याच फॉलोमध्ये गॅदर करताना सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती खर्च करताना 3 चेंडू समाप्तीवरती आलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. 3 चेंडू समाप्तीवरती आले. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 9 चेंडू 21 ची गरज आहे. तसेच बाळोजी सावंत मांडवणे आणि नामदेवजी गायकवाड यांच्याकडून 5 आणि 1,000 असे 2 प्रकारचे पारितोषिक आले स्पर्धेसाठी. यांचा सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार. 4 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा फटका खेचला. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार. फेकी करणार. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल इथे बाद. मारुतीला परतावं लागेल. एक नवीन झटका बसतोय अंजप संघाला आणि संघाची धावसंख्या स्थिर असेल 3 या आकड्यावरती. आता येणारे 4 या आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज रवाना होतोय. फलंदाज रोहित. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सात चेंडू 19 धावसंख्येची गरज असताना नवीन फलंदाज रवाना झालाय. फलंदाज रोहित. शेवटचा बॉल असेल. पंकज गोलंदाज तयार. खोलबाई टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा समाचार घेता आला नाहीये. पहिल्या षटकाला झाले समाप्ती. अवघ्या 4 धावा खर्च करत सुंदर क्षेत्ररक्षण हाताळलंय गोलंदाज पंकज या गोलंदाजाने. आणि आता येणारे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असणार आहे ती अंजप संघाला.
सांघिक कोट्यातलं दुसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज उमेश, ज्याच्या मार्फत दुसऱ्या दिवसाचा विचार करायला गेलं तर 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना त्याच्या मार्फत बॅक टू बॅकचे 3 षटकार आले होते. तो फलंदाज आता गोलंदाजीसाठी आलाय. 7 चेंडू 19 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज प्रवीण आणि त्याच्या समेत गोलंदाज उमेश. 6 चेंडू 19 ची गरज. सहा चेंडू 19 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल घेऊन आलाय गोलंदाज उमेश. पहिला बॉल सुंदर फटका लगावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू अडवणार. तत्पूर्वी 2 धावा केल्यात कंप्लीट. आता येणारे 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 17 धावा. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली आहे. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ढकलून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेकी काढणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुंदररित्या कंप्लीट केल्या जात आहेत. गुड आणि बिटवीन द विकेटचा मारा करत असताना आता 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली उमेशच्या मार्फत. सुंदर गोल चेंडू हाताळला गेला. चेंडू आला इथे डॉट. आता 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके खेचावे लागतील. 3 चेंडू 15 धावा. फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषे लगत. शेवटच्या क्षणाला सीमारेखा पार आलाय चौकार. आता येणारे 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 मोठे फटके खेचावे लागतील. या फायनल वरती विजय पत्करायचं असेल तर 2 मोठे फटके खेचावे लागतील. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. हेमंत माने कुठे उपस्थित असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. फटका सजवलाय, उंच गेलाय. तितक्या ताकदीचा आहे का? नाही. फलंदाज बाद आणि विजयाच्या दिशेने या फायनलच्या राऊंड मध्ये दिसताना दिसतोय तो बडवल संघ. आता 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय हा संघ, बडवल संघ. 1 चेंडू 11 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय हा संघ, बडवल संघ. औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 11 ची गरज. आणि इथे विजयी झालाय बडवल संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.